जी. ए. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून अखेरचा दिवस नावाची कथा. वास्तविक नानांनी अंगणात काम करायला लागल्यापासून फार तर अर्धा पाऊण तास झाला असेल, पण आताच त्यांचे खांदे दुखू लागले व मणक्यांची दोरी ताणून रग लागल्यासारखी झाली. त्यांनी खुरपे तसेच मातीत टाकले व ते पायरीवरच बसले. परंतु 2-4 दिवसात कामही काही कमी झाले नाही, तेव्हा आज जास्त काही केले नाही तरी चालण्याजोगे आहे असे त्यांनी समाधान करून घेतले. आज दुपारी आपण कपडे धुतले, शिवाय आज सकाळी वडगावला 3री फेरी झाली व त्यामुळे साहजिकच आता अंग पिळून गेल्यासारखे झाले असे कारण त्यांनी प्रथम स्वतःला सांगितले. पण मनात कुठेतरी खुद्द त्यांनाही खरे कारण माहीत होते. तू आता उताराला लागला आहेस, कीर्तन संपायला आले, आता तू चटई गुंडाळायला हवीस. त्यांच्या बरोबरीचे सारे पुढे गेले होते. परवा दिवशीच त्यांना ती बातमी समजली. एकाच वेळी एकाच शाळेत त्यांच्याबरोबर हजर झालेला दादा परुळेकर सुद्धा अर्धांगाने संपला होता आणि तो त्यांचा शेवटचा मित्र होता. पण हे कारण नाना शक्यतो बाजूला टाकण्याचा प्रयत्न करत. वडगावला जायचे म्हणजे 3-3.5 मैलांचा फेरा आहे, थट्टा नव्हे. त्यांनी स्वतःला पुन्हा बजावले. त्या श्रमानेच तू दमला आहेस, बाकी काही नाही. अंगणात तशी झाडे फारशी नव्हतीच. एका कोपऱ्यात जाळासारख्या लाल फुलांची कर्दळ होती व तिच्यावर कळ्यांचा आणखी एक झुपका अर्धवट बाहेर आला होता. नानांनी आज खालची जमीन भुसभुशीत करून तिच्यावर शेजारच्या गायरीतील बुट्टीभर ओले खत आणून ओतले होते. त्याशिवाय सोनकेळीची 2 झाडे होती व खाली त्यांच्याभोवती जमिनीतून हिरवी बोटे वर येत असल्याप्रमाणे ढेकळे आग्रहाने बाजूला करून हिरवे कोंब वर येत होते. आता आणखी थोड्या दिवसांनी केळीला घड येईल. आताच नानांना घरोघरी पिकल्या केळफण्या वाटत चाललो आहो असे चित्र दिसू लागले. त्यांच्या भोवतालच्या चौकोनात त्यांनी झेंडूच्या बिया टाकल्या होत्या व त्यावर 2-4 तांबे पाणी शिंपले होते. त्यांची आता सारी तयारी झाली होती. आता येऊ द्या केव्हाही पाऊस, पण या साऱ्यात आपण मात्र उपरे. आपल्या जीवनाला वाढत जाणारा धागा नाही, कोंब नाहीत. आपल्याला एवढी माहिती आहे, पण विचारायला आपणहून कोणी उंबरा ओलांडत नाही. या विचाराने पाहता पाहता त्यांचे मित्र, त्यांचे मन खिन्न होऊन झाकोळून गेले. कशासाठी ही धडपड? आपल्याला पटदिशी काहीतरी झाले तर या झाडांचे काय होणार? चरायला जाताना गुरे तोंड घालतील, चराचरा पाने ओरबडतील आणि थोड्याच दिवसात इथे अंगण होते याची खूणही राहणार नाही. मग आपले आयुष्य सारखेच होऊन जाणार. 5-50 वर्षे आयुष्याचे कोडे सोडवायचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळाले नाही. उत्तरासाठी पुढील अंक पहा. त्या विचाराने त्यांचा कामाचा उत्साहच मावळला व आपण आतून विरजत चालल्याप्रमाणे त्यांना वाटले. खुरपे उचलून ते आत आले. एकदम झपाटून आलेल्या या उदासपणातून सुटण्यासाठी काय करावे हे त्यांना समजेना. ते खाटेवरच बसले व शून्य मनाने सगळीकडे पाहू लागले. ते ज्या घरात राहत होते तो एक गाडीखाना होता. मागच्या देवळात रथ अनेक वर्ष तेथे ठेवलेला असे, पण आता तो थोरल्या देवळाकडे गेला आणि पांडू पुजाऱ्याने लगेच मध्ये पत्रा घालून 2 खोल्या केल्या व जागा भाड्याने दिली. मागचे दार देखील पत्र्याचेच व त्याची कडी इतकी सैल होती की बाहेरून हात घालून ती आत अडकवता येत असे. नानांनी पहिल्या सोप्यावरच आपली सारी पुस्तके, पोथ्या, जुनी वर्तमानपत्रे यांचा ढिगारा भरला होता. दर महिन्याला पैसे वाचवून घेतलेली अनेक मालांची पुस्तके व त्यांवर त्यांच्या नावाचा
रबरी शिक्का, पण आता त्यांना कसर झुरळे लागून पाने सुटू लागली होती. एकदा त्यांच्या मनात येई कुठल्या तरी वाचनालयाला देऊन टाकावी ही सारी, पण मग अशी जतन केलेली पुस्तके सार्वजनिक करायला त्यांचे मन तयार होत नसे. शिवाय मध्येच कधीतरी एखादे जुने पुस्तक वाचण्याची त्यांना लहर येई. धडाड धुडूम धाड ही सावळ्यात तांडेलाची सुरुवात त्यांना फार नाट्यमय वाटे. वैभवाच्या कोंदणात सगळ्या सज्जन माणसांनी भरलेले जग व शेवटी सुखीच होणारे त्यांचे जीवन ही त्यांना शुक्रवारच्या कहाणीसारखी दूरची पण पवित्र वाटत. चिपळूणकरांचे अरेबियन नाईट्सचे भव्य भाषांतर त्याची पाने आता शिळ्या भाकरीच्या पापुद्यासारखी मोडू लागली होती, पण ते त्यांना फार आवडे. विशेषतः त्यातील शानदार हा शब्द छानदारपेक्षा सुरेख आणि परका. मोरोपंतांची कविता सारी खूप जुनी, कसर लागलेली बोंद्री. वर्तमानपत्रांच्या ढिगातील कागद धुरकटून काळेमिट्ट झाले होते व त्यांना हाताळताना कुबट वासाचा भपकारा येत असे. नानांच्या वडिलांनी पहिले साप्ताहिक काढले होते. त्यात त्यांनी अनेक भूपाळ्या स्तोत्रे दिली. लहानांना उपदेश हे सदर चालवले. संध्या नियमित करावी, मुलींनी दररोज तुळशीला पाणी घालावे असा उपदेश केला. साप्ताहिक 5 वर्षांनी बंद पडले, पण त्या अवधीतले सारे अंक व न खपलेले अंक नानांनी अगदी जपून ठेवले होते. नंतर वडिलांनी छापखान्यात काही पोथ्या, धार्मिक कहाण्या, सिकंदराचे चरित्र, नेपोलियनची शकुनवंती इत्यादी पुस्तके छापली. तांबूस कागदावर लठ्ठ ढोबळ्या अक्षरात छापलेली ती पुस्तके तशीच पडून राहिली व छापखाना विकावा लागला. नाना अनेकदा सुबोधचे अंक काढून पाहात व त्यातील ज्ञानाने दिपून जात. मग गल्लीतल्या कुठल्या तरी पोराला धरून आणत व त्याला मुठभर दाणे देऊन बसवून घेत. मग खूप शोधून एक मळकट अंक काढत व म्हणत, पहा, यात संतांचा उपदेश आहे. प्रत्येक मुलाने तो वाचावा. त्यांचा खालचा ओठ सोलल्याप्रमाणे थोडा जास्तच खाली पडे व तो नेहमी ओलसर असे. त्यामुळे पोरांना त्यांची शिसारी येत असे. ते पोर दाणे संपेपर्यंत 5-6 मिनिटे थांबून जाऊ लागे. नाना प्रेमळपणे विचारत, हा अंक हवा तुला वाचायला? घेऊन जा की, पण आणून दे हो परत. ते पोर संकुचू लागले की ते हसत व म्हणत, अरे त्यात लाजायचं काय, घेऊन जा की. काही पोरे फटकळपणे म्हणत, ह्या त्यात काय वाचायचं, मला नको. मग कुणीतरी अकस्मात चेहऱ्यावर प्रहार केल्याप्रमाणे नानांना प्रथम खूप आश्चर्य वाटे. काय वाचायचे त्यात? रात्री डेस्कवर केरोसिनची चिमणी ठेवून वडील हे तास न तास लिहित असत. नंतर नानाला बोलावून वाचून दाखवत. त्यातच त्यांनी सारे आयुष्य घालवले आणि 1 पैसा फायदा नसता. कृष्णा मेहेंदळे त्यांच्याच बरोबरीचा. त्याने जिरे मोहरीचे दुकान घातले व आज त्याच्या मुलांची 3 घरे गावात आहेत. उलट वडील वारले त्यावेळी त्यांचीच अंगठी विकून लाकडे घ्यावी लागली. काय वाचायचे त्यात? ही अजाण बालकाची गोष्ट घरोघरी रामरक्षेप्रमाणे वाचली जावी. पण एवढ्यात ते पोर बाहेर निघून गेलेले असे. मग पुन्हा वरच्या फायली काढून नाना अंक क्रमवार ठेवत. आपल्या मागे या पोथ्या पुस्तकांचे होणार तरी काय? वडगावच्या त्या पुस्तकात
आपली एखादी कविता घ्यायला हरकत नव्हती, पण नाही, त्यांनाही वाटले असावे, काय वाचायचे त्यात, काय आहे त्या कवितांत. वडगावला आपण उगाच 3दा धावपळ केली असे नानांना वाटले. आधीच आपणाला कळायला पाहिजे होते. त्यांनी महिन्यापूर्वी कुठेतरी वाचले की वडगावला कोणी गावातील कवींचा एक प्रतिनिधिक संग्रह काढणार आहे. नानांनी नियमाप्रमाणे सोबत आपल्या 2च कविता घेतल्या. त्यात आदल्या दिवशी लिहिलेली मम बागेच्या फुलांनो ही देखील होती. तिच्यात त्यांनी एकेका फुलाला गुरु केले होते. कर्दळीपासून अल्पसंतोषीपणा, सदाफुलीपासून कर्तव्याची जाणीव, जाईपासून मनाला सरळपणा कवी मनाने नम्रपणे शिकून घेतला होता. ती कविता लिहिल्यावर त्यांना आनंदाची हुरहुर वाटली होती, पण मन भुसभुशीत मातीप्रमाणे मोकळे झाले होते. त्या कविता घेऊन पत्ता शोधित ते 2 मैल गेले. पहिल्या दिवशी भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी संपादक दोन्ही कवींशी बोलत असता भेटले. त्यांनी कविता ठेवून घेतल्या, पण नानांना बसा म्हटले नाही. वास्तविक त्या कवितांना चाल होती. नानांना त्या म्हणून दाखवायच्या होत्या. आज सकाळी ते पुन्हा गेले तेव्हा एका कवीनेच त्या त्यांना परत दिल्या. त्या त्याला फार शालेय वाटल्या होत्या. नानांनी त्या कविता डेस्कमध्ये अगदी व्यवस्थित बांधून ठेवलेल्या कागदात तारीखवार ठेवून दिल्या. नाना स्वतः शाळेत काम करत असता मुलांचा मेवा नावाचे साप्ताहिक काढत होते. त्यात त्यांनी कोडी दिली. 3 अक्षरी देश आहे. पहिले दुसरे घेतले तर ओझे असा होतो. ओझे असा अर्थ होतो. पहिले तिसरे घेतले तर जेवणातील एक पदार्थ होतो. तो देश कोणता? उत्तरासाठी पुढील अंक पहा. काही आंबे असे वाटून द्या की रामाला त्याच्या बहिणीपेक्षा वगैरे वगैरे उदाहरणे दिली. 100, 150 एक पानी प्रति ते काढून घेत व खिशातून रोख पैसे देत. त्यांपैकी काही ते गणपाचे किराणी दुकान, पेपरमिंटी विकणाऱ्या पईचे सायकल दुकान या ठिकाणी ठेवत. मग 2-4 दिवसांनी सगळीकडे फेऱ्या टाकत. पोरे येत, रंगीत कांड्या घेत, पण मेव्याला हात लावत नसत. गणपाच्या दुकानातला ढिगारा तसाच राही. पईच्या दुकानात एखाद दुसरा अंक खपे आणि उरलेले अंक तो रद्दी म्हणून विकत असे. नंतर गावातील वकील, डॉक्टर दर महिन्याला 8-8 आणे द्यायला नाखुश होऊ लागला. तेव्हा नानांनी मेवा हस्तलिखित केल्या. कुणालाही तो 2 पैशांना घरी वाचायला न्यायला मिळे. त्यांनी 4 अंक काढले व बांधून घेतले, पण आपणहून कुणी देखील तो न्यायला आला नाही व मेवा बंद पडला. शेवटच्या अंकात मेवा का बंद केला याची त्यांनी कारणे सांगितली होती. ती देखील कोणी पाहिली नाहीत. त्यांना वाटे, हे आपले असे का होते? आपला काहीच उपयोग नाही. 2 पैशांना घरच्या घरी एवढी माहिती कुठे मिळते? पण नंतर त्यांच्यात हताश कडवटपणा येत असे. ते म्हणत, कुंब्या न्हाव्याला संसार साधतो तो आपल्याला जमला नाही. मग हे काय साधणार आपल्या हाताला? परंतु विशेषतः रिटायर झाल्यावर तर अंगावर दगड कोसळल्याप्रमाणे रिकामा वेळ त्यांच्यावर आदळला. त्यांनी पांढऱ्या कागदावर बोरूने लिहून रट्टाच्या तुकड्यावर एक बोर्ड लावला. सुवाच्य अक्षर आणि शुद्धलेखन शिकवले जाईल, शिवाय मोडी लिपी. त्यांना वाटले, हल्ली कुणाला मोरोपंतांच्या हजारो आर्या पाठ येतात. दादोबांचे व्याकरण कुणी वाचले आहे, पण कुणी शिकवणीला आले नाही. सगळ्यांचे अक्षर सुवाच्य होते. भाषा व्याकरण शुद्ध होती. पण ते रात्री 1 कप दूध घेतल्यावर वडिलांप्रमाणेच त्यांच्या डेस्कवर बराच वेळ लिहित बसू लागले.
डेस्कवर कंदील ठेवून तेलाचे एक वर्तुळच झाले होते. आतापर्यंतच्या लेखनात त्यांनी खूपशा कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली होती. मागे एकदा गावात गंधर्व नाटक मंडळी एका औषधी कारखान्याच्या इमारतीत उतरली होती. तेथे त्यांनी आपले हाती कावडे नाटक नेले. होते. तेथल्या मंडळींना त्यांच्या वैभवाला पाहून ते दिपून गेले होते. त्यांच्या डोळ्यांपुढे दरिद्री रंगूच्या भूमिकेत वीटभर जरीच्या पातळाऐवजी 2च बोट जरीची पातळे नेसलेले गंधर्व दिसू लागले. पण नाटक दुसऱ्याच दिवशी परत आले. विधवा रंगू पाणी ओढल्यावर विहिरीत गात बसते या प्रसंगाला कुणीतरी हसले होते. नानांना वाटले, सिंधू ज्यावेळी रडत असावी त्यावेळी गात आहेच की. अगदी तासनतास एकच प्यालाला समोर ठेवूनच त्यांनी ते नाटक जुगारावर लिहिले होते. पण त्या हसण्यामुळे त्यांच्या हृदयात सकळल्यासारखे झाले. आपले नाटक गेले खड्ड्यात. ती मंडळी रंगूला म्हणजे सुभद्रेला हसली होती. म्हणजे सुभद्रेचे अपार दुःख आपल्याला शब्दात पकडता आले नाही हेच खरे. त्यांची बहीण सुभद्रा विधवा होती. घरोघरचे पाणी आटून झाले की साखरेच्या पाकाच्या तारेसारख्या आवाजात ती गवळणी कृष्णाची गाणी म्हणे. सूर्याची शपथ घेऊन वाघाला परत येण्याचे वचन देऊन आलेल्या गायीचा वासराला उपदेश म्हणत असे. एक दिवस विरून गेलेल्या तिने विहिरीत उडी घेतली. विहिरीने तिला जगवले होते, पण त्या पाण्यावर वाढलेले आयुष्य तिने वैतागाने परत देऊन टाकले होते. पण लोक तिला हसले आणि तेही तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी नानांनी नाटक परत आणले व विहिरीत टाकल्याप्रमाणे डेस्कमध्ये टाकले. अनेक कविता, मुलांनी छोटी नाटके, मेळाव्यासाठी संवाद, त्यात 2-4 कादंबऱ्याही होत्या. एक ऐतिहासिक शिवकालीन अंबाबाईच्या मूर्तीखाली भुयार, किल्ल्याच्या दरवाजावर हत्तीचे तोंड, ते खाली काढताच स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजीला मिळालेला बहुमोल रत्नांचा खजिना. पण ही कादंबरी अर्धीच राहिली, कारण त्यांनी त्यावेळी दुर्दैवी वेणू ही सामाजिक कादंबरी लिहायला घेतली होती. तिच्यात त्यांनी सासूरवासाच्या जाचाचे वर्णन केले होते. वेणूला दिवस उपवास घडतात, लाकडाने मार खावा लागतो, डागण्या मिळतात, मग तिला वेड लागते व वस्त्रांची शुद्ध न राहता ती रस्त्यातून धावत हिंडते. ती कादंबरी पण अर्धीच राहिली. त्यांना पुढे लिहावेच ना. ती मुळी कादंबरीच राहिली नाही. तिच्यातून खऱ्या जीवनाचा लांब नखांचा केसाळ हात नाचू लागला होता. ही कुठली वेणू? ही तर शेजारच्या शालूताईची कृष्णा, वरातीत शालीनपणे बसलेली, पण नंतर लोकांनी नाव घ्यायला सांगावे म्हणून पुढे पुढे करणारी. हुंड्यांचे उरलेले पैसे आले नाहीत व ती रस्त्यावरच्या वाटसरूंना अब्रू दाखवत गाणे म्हणत हिंडू लागली. नानाचे सारे कागद उचलले व हाताचा फटकारा मारून झाडले. त्यांना वाटले, हे सारे आपुले आयुष्य. डेस्कवर तापलेले मन शांत केले. आठवणींचे काटे मोडले. आतले दुःख शाईने कागदावर पसरले. पाहिले ते लिहून ठेवले. अनुभवाने जे शिकलो त्याचा उपदेश मांडला. आणि शेवटी राहिले काय हातात तर रिकामे घर, निर्जीव आयुष्य. त्या आयुष्याचे केलेले हे खूपसे कपटे. त्या साऱ्यात फक्त एकच घटना आली नव्हती. त्यांना तिच्याविषयी लिहावसे वाटले नव्हते असे नाही, पण लिहायला बसले की दरवेळी 2-4 ओळीतच आठवणींनी बांधून गेल्याप्रमाणे होऊन ते असहाय होत. शरमेने अंग चिंब होत असे. धारेचे जळते शब्द अंगावर पडत व ते त्यांना
नको नकोसे करून सोडत. मरत असलेला माणूस त्याच वेळी तो अनुभव लिहून ठेवत आहे असे त्यांना वाटे. त्या हकीकतीत लांब नखाचा केसाळ हात फक्त दिसतच असे नाही, तर तो ताडकन पुढे येऊन त्यांच्या जीवाचा कचकच खेळ करत असे. सावित्री ते नाव त्यांना नको होते, पण ती जरी निघून गेली होती तरी तिच्या वास्तव्याच्या खुणा त्यांनी तशाच घरी राहू दिल्या होत्या. तिचे थोडे कपडे घरात आहेत. तिच्या कुंकवाचा करंडा फणेरी पेटीत आहे. तिच्या पायांतील जोडवी फडताळातील डबीत कळवंडत आहेत. खुद्द ती एका खुळ्या आशेला झुलवत नानांच्या मनात अजूनही राहत आहे. त्यांच्या पहिल्या बायकोला बऱ्याच वर्षानंतर वातीसारखे मूल झाले. नानांनी मोठ्या कौतुकाने त्याचे नाव गौतम ठेवले. गौतमासारखे शांत खोल ज्ञान असावे, दुःखाची जाणीव असावी, पण आयुष्य मात्र खाली कमळासारखे उमलावे. पण पत्नी व गौतम दोघेही एका मागोमाग निघून गेली. जणू त्यांना एकमेकांशिवाय अर्थ नव्हता. ती पुढच्या दाराने आली व मागच्या दाराने निघून गेली. राहिली वाटेत 2-4 ओलसर पावले. सावित्री एका खेड्यातील थोराड अंगाची मुलगी. घरात सावत्र आईने लग्नाला संमती दिली आणि पायांत जोडवी घालून ती नानांबरोबर या घरात आली. पहिल्या दिवशी नानांनीच स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर तिने सारी रात्र वळकटीला टेकून बसूनच काढली. मध्ये तासभर ती मोठमोठ्याने रडत होती. 7-8 महिन्यांच्या सहवासात नानांना तिच्याविषयी काही सुद्धा समजले नाही. त्यांनी एकदा तिच्या खांद्याला नुसता स्पर्श केला तर तिने रागाने हातातील कपबशा आदळून चक्काचूर करून टाकल्या. ती कधी घराबाहेर पडली नाही की कधी तिने त्या पुस्तकांवरील धूळ झाडली नाही. नंतर एक दिवस माहेरी जाते म्हणून ती गेली. आठवडा झाला, 2 झाले, पण पत्ता नाही. नाना मग तिच्या माहेरी गेले. सावत्र आईने कपाळावर हात मारला व शेजाऱ्यांनी ऐकू नये म्हणून अगदी हळू बोलायला सांगितले. सावित्री तेथे आलीच नव्हती. चौकशी करत ते तिच्या बहिणीच्या घरी आले. बहीण मरून मस्त 5-6 वर्षे झाली होती, पण आता तिच्या मुलांच्या पालनासाठी सावित्री तेथे जाऊन राहिली होती. तिने त्यांच्यावर लाखोदी वाहिली, कलाकला तोंड केले आणि त्या माणसात तुम्ही मरा, मी येत नाही म्हणून साफ सांगितले. नंतर नानांनी 4-5 पत्रे पाठवली व तिचा नाद सोडून दिला. 1-2 महिने शेजारी चौकशी करत नाना सांगू लागले, पोटाचा अल्सर झालाय, ती मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये आहे. थोडी सहानुभूती मिळाली, त्याखाली दडून नाना वारले. 5-6 वर्षे झाली. आजूबाजूचे शेजारी बदलले. नव्या भाषा ऐकू येऊ लागल्या. सुवाच्य अक्षर, शुद्ध लेखन, डेस्कवर जळणारा कंदील, दररोज झोपण्यापूर्वीचे लेखन, सीतेचा निरोप, सुभेदाराची सून, एक नाटक, रातराणीचा वास, एक कविता. अप्सरांचा श्वास, रातराणींचा वास, आल्हादितो मानास, कोमल स्पर्शे. पण अनेकदा ते खुळ्यासारखे बसत. दिवस नेहमीसारखा न जाता बळकन ओतून गेल्याप्रमाणे त्यांना रीते वाटे. पुष्कळदा त्यांच्या मनात यावे सावित्रीने परत घरी, मागचे सारे विसरून जाऊन आपण तिला क्षमा करू, पुन्हा आपल्या संसाराला आकार येईल आणि कुणास ठाऊक एक नवा. पण नंतरच्या त्या अति आशेला ते फार वेळ थारा देत नसत. पण त्या कल्पनेने त्यांना आनंदाची हुरहुर वाटे.
पुढे आलेला ओलसर ओठ थरथरल्यासारखा होत असे, हे मात्र त्यांना लपवता येत नसे. त्यांनी विषण्ण मनाने कागद डेस्कमध्ये ठेवले. डेस्कच्या बाजूलाच साऱ्या जुन्या पसाऱ्यात जिवंत वाटणारी एक जुनीच पण छोटी सुबक काळी पेटी होती. त्यांनी तिच्यावरील धूळ पुसताच तिचा रंग जास्तच उजळ झाला. त्यांनी विमनस्पणे तिचे दार उघडले. फंडाचे 1700 रुपये आल्यावर त्यांनी त्या नोटा लोकरीच्या धाग्याने नीट बांधून एका कागदात ठेवल्या होत्या. त्याशिवाय एक लहान पांढरी बाटली, आईची नथ यांखेरीज पेटीत काही नव्हते. त्यांना पहिल्या दिवशी वाटले होते, आता हिच्यात इतके पैसे आहेत, तिला आता कुलूप लावत जावे. पण तो विचार आला तसाच गेला. 40 वर्षे त्यांनी ती पेटी तशीच वापरली. पगाराचा पैसा ठेवला, सारे झाले. आता किल्लीच्या घालकाडीची कटकट नको. त्यांच्या थोरल्या भावाने आपली सारी शिल्लक 3000 रुपये युअर ओन बँकेत ठेवली होती. ती बँक बुडाली आणि त्याने हाय खाऊनच आत्महत्या केली. त्या दिवशी त्याने उगाचच नानांना बोलावून घेतले होते. सकाळी त्यांनी पाहिले तो अंथरुणाजवळ ती पांढरी बाटली व एक चिठ्ठी. नाना आता हेच बरे. आशीर्वाद. नानांनी बाटली लपवून घरी आणली व चिठ्ठी जाळून टाकली व सारे प्रकरण गवगवा न करता मिटून टाकले. पण तेव्हापासून त्यांचा बँकांवरचा विश्वास उडाला. जेथे मी तेथे माझा पैसा, ते म्हणत. या नोटाही आयुष्याचे कपटेच की. डेस्कमधील कपटे आणि या नोटा यांना किंमत आहे. त्यांना पाहिल्यावर लोकांच्या तोंडावर हसू दिसते. डेस्कमधील कागदांना कोणी कुत्रे विचारत नाही. चुलीत ते घातले तर जाळ देखील विझून जाईल. त्यांनी नोटा खाली ठेवल्या. बाटली वरूनच पुसली. आतली पावडर उगीचच हलवून पाहिली आणि पेटी झाकून टाकली. पुन्हा जड सुस्त असा वेळ समोर पडलेलाच. पण आता त्यांना साऱ्यांचाच एकदम वैताग आला. ते अस्वस्थपणे उठले व खाटेवर पडले. आता अंधारू लागले होते व सगळेच एकदम भकास दिसू लागले होते. 2 खोल्यांचे घर, पण ते एखाद्या गुहेप्रमाणे वाटू लागले. ते पुन्हा उठले व त्यांनी कंदील लावला. कंदिलाची काच दुर्कटली होती. आता ती पुसावी लागणार या कल्पनेनेच ते त्रस्त झाले. पण त्यांनी तो तसाच डेस्कवर वर्तुळावर ठेवला. आता रात्री दूध तापवून कपभर घेतले आणि तास अर्धा तास लिहित बसले की दिवस संपला. आणखी एक गंधगोळी आयुष्यावरून उतरली व कोरडी होऊन डब्यात पडली. टिंबा एवढे एक टिंब. आज काय लिहावे बरे. लिहिले नाही तर कुणाला काही सुद्धा वाटणार नाही. लिहिले तर कुणी वाचणार नाही. टिंबापुढे टिंब, अक्षरापुढे अक्षर, कागदाची थडगी. त्या शब्दांनी ते दुखावले. सावित्रीचे शब्द. पण काय चूक होते त्यात. आपण त्यात पुरल्याप्रमाणे जगतो. बाहेर रस्त्यावर लोक सिनेमाला जातात. सर्कशीचा बँड जातो. मुली शाळेतून खिदळत परततात. वेण्या विकणारा माणूस ओरडतो. मुले भांडतात. जर आपण जन्मलोच नसतो तर त्यात काय पोकळी राहून गेली असती. आणि जन्मून जगलो म्हणून मागे काय खूण राहणार आहे. तरी देखील तासाला तास जुळवून 50 वर्षे काढलीच. त्यांच्या मनावरील दडपण वाढले. स्वतःच्या मनात आपल्या रक्तावर पोसून फांद्या सोडत असलेले दुःख त्यांना नकोसे वाटू लागले. आजच्या दिवसाने जाताना फार ताण दिला आयुष्याला. आज लिहिणे नको, काही नको. इतक्या दिवसांत असा निरुत्साह त्यांना प्रथमच वाटत होता व त्यांनाच थोडे आश्चर्य वाटले. खांदे अद्याप दुखत होते. तसेच खाटेवर पडून राहावे असे त्यांनी ठरवले.
पण मागचे दार उघडे होते, ते बंद करून यावे म्हणून ते कंटाळत उठले व मागच्या खोलीत आले. चुलीकडच्या कोपऱ्यात कुणीतरी हलले. त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही, कारण काकणांचा आवाज झाला होता. त्यांचे हृदय धडधडू लागले व किंचित कापऱ्या पावलांनी ते कंदील आणण्यासाठी वळले. तोच त्या बाईने खाली पडून त्यांच्या पायांवर डोके ठेवले व ती हुंदके देत रडू लागली. नाना जागच्या जागी खेळण्यासारखे झाले आणि त्यांच्या साऱ्या अंगाचे वारूळ झाले. खरे काय हे सावित्री? छट, ती असणे शक्यच नाही. आपल्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पण पावले ओली झाली होती. त्यांच्यावर उष्ण श्वास पडत होता. सावित्री, इतक्या दिवसानंतर? सावित्री, चल आत. तू आलीस केव्हा? कशी? त्यांनी घोगऱ्या आवाजात विचारले. आपला आवाज चिमटीत घट्ट धरला पाहिजे, म्हणजे तो इतका कापणार नाही. आपण आपल्या डोळ्यांवर ताबा ठेवला पाहिजे, नाहीतर आपणही लहान मुलासारखे रडू लागणार असे त्यांना वाटू लागले. नाही नाही, मला टाकणार नाही असं वचन द्या. मी पापी नाही, मला क्षमा करा. मी फसले. न उठता सावित्री म्हणाली. 2-3दा नानांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण घसा फक्त घरघरला. त्यांनी तिला थरथरणाऱ्या हातांनी उठवले व ते सोप्यावर आले. घर तुझंही आहे. तू केव्हा पाहिजे त्यावेळी राहा. माणूस चुकतो, ते म्हणाले. पण नंतर त्यांना काही सुचेना. माणूस चुकते. माझ्या आयुष्यातील इतक्या वर्षाचे काय, रात्रीच्या रात्री जळत्या डोळ्यांनी घालवल्या. गुन्हेगाराप्रमाणे लोकांची तोंडे चुकवली. त्याचे काय? कागद बरबटणे, रद्दी भरलेले मसन, हे शब्द त्यांचे काय करायचे? पण तू स्वतः कधीच चुकला नाहीस. भावाने एकदा 25 रुपये मागितले होते. ते भावाने एकदा 25 रुपये मागितले होतेस, ते दिले. माझ्या घरी पाऊल टाकू नकोस असे रागाच्या भरात का होईना. तू म्हटले ना सुभद्रेला, वडील आजारी असताना हे पुरे झाले. त्यांनी मरावे आता. त्यांची सुटका होईल आणि आमचीही, असे तू एका शेजाऱ्याजवळ म्हटले नाहीस. हे बघ, मी विसरायला तयार आहे. ते हसून म्हणाले. चुकतं माणसाचं, पण यापुढे तरी जबाबदारीनं वाग. खरं सांगू, तू कधीतरी पुन्हा यावंस असं मला फार वाटायचं. पण या भावना बाहेर पडताच ते एकदम गप्प झाले. आता नाही होणार चूक. डोळे पुसत सावित्री म्हणाली. मी मोलकरणीसारखी राहीन, अन्नावारी राबीन, पण आज घालवू नका मला इथून. नानांचे मन स्वतःच्या उदारपणाच्या जाणीवेने पसरले व त्यांना तिच्याविषयी अनुकंपा वाटली. तिचा रानवट ओबडधोबड चेहरा ओल्या घायपाताच्या पानासारखा दिसत होता. गळ्यातील मंगळसूत्र तिच्या चोळीआड दडले असावे, पण वर मात्र बारीक बोरमण्यांची माळ दिसत होती. तिने चोळी घातली होती. ती दंडात खूप रुतली होती, अगदी करकचून दंड दाबून धरल्याप्रमाणे. नानांनी एकदम तोंड फिरवले व मन झाडल्यासारखे केले. नंतर आठवल्यासारखे करून ते सदरा अडकवू लागले. आता काही बोलू नको, त्याला नंतर वेळ आहे. ते पाठमोरे राहूनच म्हणाले. तू तुझ्याच घरी आहेस. सावित्री चटकन उभी राहिली व तिने काळजीच्या स्वरात विचारले. पण आता कुठं चाललात? अगं, घरी खायला काही नाही. मी संध्याकाळी जेवत नाही. नाना म्हणाले, हॉटेल बंद होण्यापूर्वी काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. नको, आता कुठे जायला नको. उद्या पाहू. त्यांना अडवत सावित्री म्हणाली. मला काही नको. मी येताना खाल्लं आहे थोडंसं. मग
आज एक दिवस देशपांड्यांच्या राधाबाईंना तरी बोलावून आणतो, काही लागलं सवरलं तर. सावित्रीने चेहरा बदलला व ती पुन्हा हुंदके देऊ लागली. नको, माझ्यावर एवढी दया करा. मला इतक्या चव्हाट्यावर मांडू नका. मला इथंच राहू द्या पाप्यासारखं. थोडे दिवस कुणी यायला नको, जायला नको. मला आता तुम्हीच आधार देऊन माणसात आणा. नाना पुन्हा खाटेवर बसले. त्यांना खूप बोलायचे होते, पण कसे हे समजेना. सावित्री खाली मान घालून उभी होती. डेस्कवर घड्याळ सारखे टिकटिकत होते. सावित्रीने पुन्हा डोळे पुसले व आजच्या पुरते सारे बाजूला टाकले. तिच्यात व्यवहारीपणा आला. शब्द वापरातले झाले. तुम्ही बसा आता, मी दूध ऊन करते, ते घ्या व झोपा आता, ती म्हणाली व आत गेली. नाना तेथेच बसले खरे, पण या आकस्मिक अनुभवाने ते हादरून गेले होते. सारे आयुष्य एकदम ढवळून निघाल्याप्रमाणे त्यांचे मन अस्वस्थ कासावीस झाले व ते कशावरच ठरेना. हे कसे झाले? अशी अचानक सावित्री कशी आली? पण ती खरेच आली आहे का? खरेच म्हणजे काय? ती आत आहे. ती पिशवीमधील कपडे काढत आहे. आता चूल पेटेल, जशी पेटावी तशी पेटेल. निदान ही तरी कादंबरी लिहिल्याशिवाय पूर्ण होणार म्हणायची. हळूहळू तृप्तीच्या स्पर्शाने जी सैलसर जाणीव निर्माण होते ती त्यांच्यावर पसरली. बाहेर पावसाची बारीक रिमझिम सुरू झाली. त्यांना कळ्यांनी ओझावलेल्या कर्दळीची आठवण झाली व पाण्याची वाट पाहत असलेल्या झेंडूच्या बिया आठवल्या. बियांची टरफले निघतील व त्या अंधारात वाढू लागतील. हळूहळू आपल्याच आयुष्यावरील टरफले निघत असल्याप्रमाणे त्यांना आनंदाची हुरहुर वाटू लागली व आतल्या हालचालीकडे कान लावून साधासुद्धा आवाजही ते हावरेपणाने टिपू लागले. मागचा दरवाजा उघडला व सावित्रीची काकडे वाजली. तिला काय हवे बरे आता? ते तत्परतेने उठले व मधल्या उंबऱ्याजवळ आले. सावित्री मागल्या दारात उभी होती व हात पसरून वाऱ्यात वर खाली हलवत होती. नानांची चाहूल लागताच तिने पटकन दरवाजा लावला व गोंधळून ती नानांकडे पाहू लागली. तुम्ही झोपा जा, मी दूध तिथंच आणून देईन, ती फुरुंगटून म्हणाली. पण तू परसात गेलीस. मला वाटलं विहिरीकडे जाशील. घरी पाणी आहे आज रात्रीपुरतं, ते म्हणाले. पण काय करत होतीस तू? सावित्री चमकली. ती किंचित घाबरली, पण लगेच खाली पाहत हसली व म्हणाली, मला वाटलं पाऊस सुरू झाला, पण तो समोरच्या देवळातला पिंपळ सळसळतो आहे. परत बाहेर येताना नानाही किंचित हसले. ते स्वतः देखील फसले होते. तो आवाज अगदी पावसासारखा येत होता. मध्येच ते म्हणाले, आणखी एक दिवा आहे छोटा, तो लावून घे की. कशाला दिवा नि बिवा, इथं दिसतंय. नुसतं दूध तर तापवायचं आहे, सावित्री म्हणाली. तिनं येताना पांढरसळ पातळ नेसले होते व त्याचे काळे काठ अंगाभोवती हवरेपणाने वळवळत हिंडले होते. नाना बाहेर आले, पण त्यांच्या साऱ्या शरीराचा एक कान होऊन राहिला होता व तो आत तिच्या काकणांचा आवाज, पदराची फडफड आतुरतेने शोषून घेत होता. सावित्रीने तोंड धुतले व पिशवीतून घडी केलेले पातळ काढून तिने ते झटकले. ती कपडे बदलत होती. नानांचे हृदय धडधडू लागले. त्यांनी आपला थरथरता उजवा हात डाव्या हाताने दाबून धरला. प्रथम त्यांना त्या विचाराची शरम वाटली व तो त्यांनी झटकून टाकण्याचा
व तो त्यांनी झटकून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा ताण वाढत होता. हळूहळू सारे शरीर तापल्यासारखे होऊ लागले व एकच एक चित्र मनात जळत्या लाल कर्दळीप्रमाणे डोलू लागले. पाठमोरी पुष्ट सावित्री, तिच्या दंडात चोळी अगदी रुतून गेली आहे. तिच्या उफाळ्याच्या शरीरात ताणून भरलेल्या उष्ण रक्तमांसाच्या कल्पनेने ते झिंगल्यासारखे झाले. ती आता आत कपडे बदलत होती. ते आवेगाने उठले. हिसक्यासरशी डेस्कवरचा दिवा त्यांनी उचलला व आत येऊन दिवा किंचित उंचावत हावऱ्या उपाशी नजरेने त्यांनी सावित्रीच्या अंगावर डोळे फिरवले. तिने पातळ बदलले होते, पण अद्याप तिचे नेसणे पूर्ण झाले नव्हते. चेहऱ्यावर काळकण प्रहार झाल्याप्रमाणे त्यांचा तोल गेला व आंधळेपणाने त्यांनी भिंतीचा आधार घेतला. साऱ्या शरीरभर पसरलेली आग ओसरली व त्यांचे डोळे कवड्यांसारखे मळकट झाले. ते पुढे झाले. त्यांनी सावित्रीचा हात करकचून धरला आणि नैराश्याने डोळ्यांत बोटे खुपसून घेतल्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे तिच्याकडे पाहून घेतले. आता संशय नव्हता. सावित्री तशीच मटकन खाली बसली आणि रडू लागली. मी मगाच सांगितलं, मी पापीण आहे, ती म्हणाली. तुम्ही म्हणालात ना मला टाकणार नाही म्हणून, मग असं का? सांगा ना मला, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता विहिरीत उडी घेते, नाहीतर डोकं फोडून घेते. पण नानांचे तिकडे लक्ष नव्हते. आत काहीतरी उष्ण फुटल्यासारखे झाले होते व ते हळूहळू जळत डोक्यापर्यंत चढत होते. त्यांचा घसा कोरडा झाला. खरंच नसेल काय मूर्खा, समोर पहा. पण आता पुन्हा पाहण्याची गरजच नव्हती. त्यांच्या मनावरची तृप्तीची छाया केव्हाच नाहीशी झाली होती. सावित्री यावी हा विचार मनात येताच त्याबरोबर एक आशाही त्यांच्या मनाला स्पर्श करून जायची. ती तर तुटक्या लोंबकळणाऱ्या हाताप्रमाणे भेसूर निर्जीव हलू लागली. वातीसारखा गौतम आपल्या मांसाचा गोळा वातीसारखा विझून गेला आणि आता पण त्याबरोबर त्यांच्या मनात एक भयंकर शंका आली व सारे शरीर सळकले. गौतम तरी का? तोही त्यांनी मुठी घट्ट आवळून धरल्या व डोक्यात आता पिंजू लागलेली वेदना शांत करण्यासाठी डोक्यावर आपटायला सुरुवात केली. नंतर ते आड्याकडे पाहत बराच वेळ तसेच पडून राहिले. सावित्रीचे रडे थांबले होते. तिने मळके पातळ घडी घालून पुन्हा पिशवीत ठेवले. ती दोनदा बाहेर आली व काड्यांची पेटी कुठे आहे म्हणून तिने विचारले. हे नानांना समजले देखील नाही. 3-4 ठिकाणी खडाखडा करून सावित्रीने काड्याची पेटी कुठे मिळते का पाहिले, पण तिला ती मिळाली नाही. शेवटी तिने कंदीलच खाली घेतला. नाना किती वेळ खाली पडून होते कुणास ठाऊक, पण आता 10 वाजले होते. डोळे चुरचुरणारा मंद धूर खोल्यांत पसरला होता व फुंकणी आदळल्याचा आवाज मधून येत होता. नानांनी उठून छोटा दिवा लावला व तो डेस्कवरील तेलाच्या वर्तुळात ठेवला. आता त्या आघाताचा परिणाम ओसरला होता व सारे शरीर शिवणीत उसवल्यासारखे सैल विश्विशीत वाटत होते. ते शांतपणे डेस्कजवळ बसले. त्यांनी काळी पेटी उघडली व तिच्यातून नथ व बाटली काढली. नोटांचे पुडके त्यांच्या बोटांनी त्याला स्पर्श केला. साऱ्या आयुष्याचे मोल 1700 रुपये. त्या किमतीत आपण सारे आयुष्य रद्दीवाल्याला देऊन टाकले. तेथेही व्यवहारात फसलोच आपण. या एवढ्यासाठी दररोज 6 तासांच्या मजूरपाळीने आपण रक्त आटवले. त्याची किंमत आणि कवडीही नाही.
त्याची किंमत आता कवडीही नाही. त्यांनी पुडके आत टाकले व पेटी बाजूला सरकवली. काड्याची पेटी कुठं आहे? सारखा धूर होतोय. सावित्रीने पुन्हा येऊन विचारले. नाना दचकले व काचेच्या डोळ्यांनी त्यांनी तिच्याकडे पाहिले. ही कोण केशरी पातळातली? हो, ही सावित्री. त्यांनी न बोलता कोनाड्याकडे पाहिले. तेथील काड्याची पेटी सावित्रीने उचलली व ती जाऊ लागली. पण जाताना तिने सुपासारखी नजर टाकून सगळे डोळ्यांत भरून घेतले. तीच ती जुनी पुस्तके, कागद, वर्तमानपत्रांचा ढिगारा, उबगेचा जुना बुरसा, तिच्या मनावर चढला. तोच तिचे लक्ष काळ्या पेटीकडे गेले आणि अपेक्षेने ती हावरी झाली. ती एकदम पुढे आली व पेटी उघडत तिने विचारले, काय आहे त्यात? त्यात माझे फंडाचे पैसे आहेत, 1700 रुपये. तिच्याकडे न पाहता खाली मान घालून नाना म्हणाले, 1700 रुपये? अय्यो. तोंड मोठे करून छातीवर हात ठेवत सावित्री म्हणाली, आणि ते असे उघडे टाकलेत? 1000 माणसं यायची जायची इथं. उद्या त्याला कुलूप लावून टाकू. तोपर्यंत आतच ठेवते मी ती. नानांनी तिच्याकडे निर्विकार डोळ्यांनी पाहिले. तिने पेटी उचलली व आत नेली. फडताळातील 2-4 भांडी हातानेच बाजूला सारत तिने ती आत ठेवली. 1700 रुपये. ती पुटपुटली व तिची बोटे लालसेने नोटांवर फिरली. नानांनी नथ कडोसरीला लावली व बाटली खाटेखाली सरकवली. त्यांनी डेस्कमधून सारे कागद काढले व ते आत आले. अद्याप धूर होता व सावित्री पुन्हा शेणकुटावर तेल ओतून चूल ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. मी तापवतो दूध, नाना म्हणाले. मला द्या तो कागद, तेवढ्यावरच तापेल ते. मी दूध बाहेरच आणून देईन मग, सावित्री म्हणाली व तिने कागदांना हात लावला. नानांनी तो झटकून टाकताच ती भेदरली व कपाटाजवळ निमूट उभी राहिली. नाना चुलीपुढे उघडवे बसले व एक एक कागद त्यांनी निर्विकारपणे चुलीत कोंबायला सुरुवात केली. इथे नाटक गेले. त्याचबरोबर सुभद्रा, तिची गोड गाणी नाहीशी झाली. बाहुल्या क्षणभर जिवंत होऊन नाचून झाल्यानंतर नाहीशा झाल्याप्रमाणे सारे आयुष्यच कागदाने जागे झाले व जळून संपून गेले. कृष्णा वेड्यासारखी रस्त्यातून बेभान हिंडली, पण वेणूबरोबरच तिची भ्रमंती संपली. कुठेतरी तिला हुंड्याचे उरलेले पैसे मिळावे, तिचे वेड सुटावे. ही कथा सावळ्या गाईची. अत्यंत गरीब. चरून घरी येताना तिच्या पाठीवर 2-3 छोटी मुले ऐटीत बसलेली असायची. पण एकदा मालकाने राक्षसाप्रमाणे मारताच तिने दावे तोडले व ती कचाकचा नाचली. हा मालक कुठला? ते तर आपले गुंडू काका. त्यांची बुबुळे बाहेर आली होती. तिला सारेजण वांज म्हणून चिडवत. ती आपणहून घरात सवत आणणारी सत्यभामाबाई, अत्यंत विद्वान. श्रीपाद भट, पण तोत्रा असल्याने श्राद्धाचेही आमंत्रण त्याला मिळत नसे. गावभर उन्हाळपणा करत हिंडणारी दारुड्या आपटेची काशी. सारी पुन्हा जगली. आपापली नेमून दिलेली कामे करताना त्यांच्यावर झळाळी आली आणि ती विझून गेली. गौतमास आशीर्वाद वाचायला तो जगलाच नाही. हरिश्चंद्राख्यान, रोहिदासाचा मृत्यू वर्णन करताना नाना स्वतः तासभर रडले होते. आता सारी अक्षरे मेल्या मुंग्यांप्रमाणे जळून गेली. सारे कागद संपले. ते निदान आपणच संपवले. आपल्या पाठीमागे भटक्या गुरांनी वचावचा तोंड तरी
घालायला नको. दुधाचे पातेले काळवंडून तेलकट झाले होते व खूप पाणी घातलेले बाजारी दूध खळखळू लागले होते. कोंडलेला धूर बाहेर जाण्यासाठी त्यांनी मागचे दार उघडले व ते बाहेर आले. बाहेरच्या थंड वाऱ्याचा स्पर्श त्यांना एकदम अधीर हावरा वाटला. दार उघडलेले पाहून कुणीतरी आले असे त्यांना वाटले. त्यांनी चमकून विचारले, कोण आहे? पण त्यांना वाटले, असणार कोण? देवळाच्या धर्मशाळेत रात्र काढण्यासाठी 2-4 लोक तरी असतच. त्यापैकी असणार कुणीतरी. अहो, जरा पाणी द्या हो. काळ्याची पेटी देता का? तुमच्याजवळ चाकू आहे? पण त्या माणसाला काहीच नको होते. कुणी नाही. मीच इथं जरा विडी पेटवायला थांबलो होतो, तो म्हणाला व विडीचा झुरका घेत तो देवळाच्या कट्ट्यावर चढला. आवाज ऐकून सावित्री हातातील पातेले तसेच ठेवून लगबगीने बाहेर आली होती. असेल हो कोणीतरी, किंचित धापा टाकत ती म्हणाली. तुम्ही दरवाजा लावून या आत. अशा वेळी कुणाकडे जाऊ नका. तू जा आत. विहिरीवरचा दोर रात्री आत आणून ठेवावा लागतो. तू राहू नको इथं. नाना म्हणाले. अंधारात सापाच्या अंगाला स्पर्श झाल्याप्रमाणे त्यांच्या आवाजातील निराळेपणा तिला जाणवला व ती मागे फिरली. पिंपळाच्या पानांनी सळसळणाऱ्या अंधारातून नाना विहिरीपाशी आले व त्यांनी कडोसरीची नथ काढून हळूच विहिरीत टाकली. हा आईचा निरोप. सुभद्रेने ही कधीतरी घालावी ही तिची इच्छा, पण तसा प्रसंग आला नाही. आता ती कुठेतरी सुभद्रेजवळ राहील तरी. 7-8 वर्षांचा दोर त्यांनी उचलला व ते परतले. तो माणूस देवळाच्या कट्ट्यावर होता. कारण त्याने पेटवलेली विडी लालसर गोल दिसत होती. नानांनी कपाळाला एक आठी घातली व ते आत आले. ते सरळ बाहेर आले व गुडघ्यांवर हात टेकून खाटेवर बसले. आता काय करायचे? राहिले आणखी. कुणाला पत्रबित्र नाही. थोरल्या भावाप्रमाणे आता हेच बरे. पण आशीर्वाद मात्र कुणाला नाही. डेस्कवर त्यांचा काचेचा टाक होता. तो वर खाली केला की त्यातील पाणी चढत उतरत असे. खोतांच्या छोट्या केवड्याच्या कणसांसारख्या पाय नाचऱ्या उशेला तो फार आवडायचा. तिला तरी तो देऊन टाकायचा होता, पण आता उशीर झाला व ते राहून गेले. तसे पाहिले तर खूपच राहून गेले की. आयुष्यात आपण कुठलाच धबधबा पाहिला नाही. गावापासून 30 मैलांवर धबधबा आहे, पण इतकी वर्ष इथे काढून ते आपल्याला झाले नाही. कधीतरी गळाबंद रेशमी कोटही करून घ्यायला हवा होता. उसाच्या मळ्यातच बसून रस प्यायला आपणाला कुणीतरी बोलवायला हवे होते. एका तरी पुस्तकावर आपले नाव छापून आले पाहिजे होते. वडिलांच्या नावाने सज्जनगडाला एक पायरी बसवायला हवी होती. अंगणात झेंडूच्या बिया देखील टाकायला नको होत्या. पाण्याने भिजून त्या हिरव्या अपेक्षेने वर येतील, पण पुढे काय? काही नाही. सारे मध्येच पूर्ण, अर्थहीन, अर्धवट. आणि पाहायचे काय आणि त्यात वाचायचे तरी काय? सावित्रीने कपात दूध ओतले व ती हलकेच दरवाजापर्यंत आली. नाना स्वस्थ अर्धवट झोपल्याप्रमाणे पडलेले पाहून ती परतली. तिने पिशवी उघडली व तिच्यातून एक पुडी काढली. तिने वरचे 2-4 कागद अगदी आवाज न करता सोडले व चुलीत टाकले. शेवटी पुडीतील पांढरट भुकटी तिने दुधात घातली. नंतर 2 चमचे साखर घालून कणाकणा ढवळले. तिने हात स्वच्छ धुतले व एका झाकणीत कपबशी ठेवून ती बाहेर आली. ठेव तिथं. डोळे न उघडता नाना म्हणाले,
पण घ्या ते लवकर, नाहीतर थंड होऊन जाईल. किंचित उतावीळपणे ती म्हणाली व तेथेच उभी राहिली. घड्याळ टिकटिकत होते. आता 11 वाजायला आले होते व सावित्री त्यावर डोळे चिकटून राहिल्याप्रमाणे तिकडे पाहत होती. मध्येच खेकसत ती म्हणाली, घ्या आता एकदा ते. झोपेतच असल्याप्रमाणे नाना उठून बसले. त्यांनी कपाला हात लावला व तो चटकन मागे घेतला. सावित्री एकदम अस्वस्थ झाली व पुढे सरकली. नानांनी डोक्यावरून हात फिरवला व कपाळ दाबत बोंद्रे झालेले मन एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ते सावकाश उठले व आत येऊ लागले. आता काय आणखी, ती चिडून म्हणाली. तिच्या आवाजात खरखरीतपणा आला. दूध थंडच घ्यायचं होतं तर तापवायला तरी कशाला सांगितलंत मला? चपराक मारल्याप्रमाणे नाना थबकले. डोळ्यांचे एकदम फार ओझे झाल्याप्रमाणे त्यांनी ते वर उचलले व तिच्याकडे पाहून ते म्हणाले, परसात कपडे धुवून घातलेत मी, तसेच राहिले ते, मगा ध्यानात आलं नाही. तुम्ही घ्या दूध, मी आणते कपडे. ती त्यांच्या समोरून घसटत जात म्हणाली. जाताना तिच्या ताणलेल्या शरीराचा त्यांना ओझरता स्पर्श झाला व तिच्या उग्र रानवट वासाने त्यांना भोवळल्यासारखे झाले. उफाड्याचे निर्लज्ज घट्ट मांस दुसऱ्या कुणाचे तरी बीज घेऊन आपल्या घरात एका सोप्यावरून दुसऱ्या सोप्यावर हिंडत आहे. नानांचे पोट कुणीतरी आतून उलटवल्याप्रमाणे त्यांना शिसारी आली व ते एकदम वळले. त्यांनी खाटेखालून पांढरी बाटली काढली व त्यातील मळकट पांढरी पूड त्यांनी दुधात ओतली आणि यांत्रिकपणे ते चमच्याने दूध ढवळू लागले. मागच्या दाराची कडी वाजली आणि सावित्री आत आली. तिने तिन्ही कपडे चुरगळून खुंटीवर आदळले. मी ते दूध साखर घालून ढवळलंय चांगलं, आता घेऊन टाका एकदा, ती अधीरपणाने म्हणाली व पुन्हा त्यांच्यासमोर बसली. जणू एखाद्या तिराईताच्या हालचालीकडे पाहावे त्याप्रमाणे नाना आपल्याकडे अलिप्तपणे पाहू लागले. हे डोके, यात काहीतरी जळत आहे. त्याचा मागचा भाग आता तडकणार. हा हात, त्याचा आपला काही संबंध नाही. तो दूध ढवळतो, त्यातील चमचा बशीत ठेवतो. त्याने उचललेला कप डचमळतो, कारण तो थरथरत आहे. त्याच्यात प्राण नाही. ही सावित्री त्याला मदत करायला उठते. तोच मांसाचा घामट वास आणि वक्राकार आकार. तू दूर हो, मी घेतो, ते घोगरेपणाने ओरडले. त्यांनी दुधाचा एक घोट घेतला व त्यांच्या तापलेल्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा झाल्याप्रमाणे तो तडकला. कळकून गेलेल्या ताकाच्या भांड्यावरून जोराने जीभ फिरवल्याप्रमाणे जीभ रिवरिवून आत ओढल्यासारखी झाली. शरीरातील पांढरे धागे एका गाठीत धरून पिळल्याप्रमाणे सारे शरीर ताणल्यासारखे झाले व ते धापा टाकत असता डोळे बाहेरच येतात असे वाटले. अंगाचा उबट वास, कळकट चव, फुगलेला आकार. त्यांनी चेहरा वाकडा करताच सावित्रीचे ऊर धडधडू लागले. कप पडून दूध सांडू नये म्हणून तिने काकडे किणकिणत कपाला हात लावला. नानांनी तो हिसडून टाकला व 2-3 घोटात दूध संपवून धापा टाकत ते पालथे पडले. सावित्री सैलावली व तिच्या चेहऱ्यावरून अधीर चिंता सालीप्रमाणे गळून पडली. तुम्ही झोपणार ना आता? तिने उत्सुकतेने विचारले. नाना काही न बोलता पलंगपोस नखांनी ओरबाडत होते. तिने चादर त्यांच्या अंगावर घातली व ती थोडा वेळ तशीच पाहत उभी राहिली. नंतर तिने कप उचलला व डेस्कवरील दिवा किंचित बारीक केला. आता 12 वाजायला आले होते. ती आत आली व तिने कपावर बदाबदा पाणी ओतले.
नंतर तो साबणाने स्वच्छ धुवून तिने कपाटात ठेवून दिला. तेथे तिने पेटी उघडली व नोटांचे पुडके हातात घेतले. त्यांच्यावरून हवरेपणाने हात फिरवताच परपुरुषाच्या आलिंगनाप्रमाणे तिचे अंग वासनेने तापले व ती खिळल्यासारखी झाली. कोणत्याही परपुरुषाचा नव्हे तर रेशमी शर्ट घालणाऱ्या बाळा सरदेसाईच्या. तिच्या डोळ्यांत आता ईर्ष्या चमकली. तो आता आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पण या नोटा नाचवल्या की तो काय त्याचा मेलेला बाप येईल नाचत. पोटाचे ओझे काय टाकणे फारसे अवघड नाही. झुळझुळीत पातळे कधी मिळाले नाही असे खाणेपिणे आयुष्याच्या निर्णयाविरुद्ध टिचून घ्यायच्या सुखाचा आनंद नोटांच्या स्पर्शाने तिच्यावर पसरला. मग देवळात वाट बघत बसलेला गोधड्यासारखा भगवंत गेला मसनात. त्याचे काम आता संपले. तिने पुन्हा एकदा नोटा कुरवाळल्या व कागद न चुरचुरता पिशवीत घातल्या. चुलीतील कागद आता सारे विझले होते. तिने एका फुटक्या तव्यात ती राख भरली व बाहेर टाकली. नंतर तिने सारे स्वच्छ झाडून घेतले व ती बाहेर आली. नाना आता कुशीवर वळले होते व तोंड उघडे टाकून ते घोरत होते. तेच जुने परिचित रेड्यासारखे घोरणे ऐकल्यावर तेथे काढलेले 7-8 महिने तिच्या मनात आयुष्यावरील नायट्याप्रमाणे बगबगू लागले. आणखी काय होते या घरात? नथ होती, मुलाच्या गळ्यातील गाठले होते. काय झाली ती? विकून खाल्ली असतील झाले. आणि उरले काय तर रद्दी रद्दी. तिच्या मनात संतापाचा एक वळ उमटला. मगाशी त्यांनी कागद जाळले त्याप्रमाणे 2-4 काड्या घेऊन ते सारेच जाळून टाकावे असे तिला वाटले. कोनाड्यात एक लाकडी खोका होता, पण त्यात लाकडी खेळण्यांखेरीज काही नव्हते. नाक मुरडून तिने तो परत आदळला. तिने रागाने जमिनीवरची बाटली लाथाडली व ती आत आली. रिकामे डबे, तेलाच्या बाटल्या, 2-3 कप, 5-7 कळकट भांडी. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचा संसार यापेक्षा चांगला असतो. तिने मागचा दरवाजा उघडून शुकशुक केले व तो मनुष्य देवळाच्या कट्ट्यावरून तिच्याकडे आला. झालं सारं ठीक? त्याने हलक्या आवाजात विचारले. अगदी सारं ठरल्याप्रमाणे झालं. भगवंता, अजून किती वेळ आहे रे गाडीला? इथं राहायचं म्हणजे पोटात ढवळतंय मला, सावित्री म्हणाली. तासभर राहू आणखी, उगाच संशय नको मनाला. भगवंताने इकडे तिकडे पाहत उत्तर दिले. पण तुला कुणी पाहिलं नाही ना? त्यानं कुणाला जाऊन सांगितलं नाही? छे रे, तू गप्प बस, मी ती सारी व्यवस्था केली. ती अभिमानाने म्हणाली. थांब इथंच, मी पाहून येते. हलक्या पावलांनी ती आत आली. नानांचा चेहरा कुस्करल्यासारखा झाला होता व तो दमट शेवाळल्यासारखा वाटत होता. गचके देत देत घशातून वर श्वास येई, पण गळ्याच्या तोंडाशी घुटमळत राही. तिने एका हाताने काकणे धरली व आत उभ्या असलेल्या भगवंताला खूण केली. तो हलकेच आत आला व ती दोघे श्वास रोखून नानांकडे पाहू लागली. त्याने तिला यायची खूण केली व ती येताच त्याने मान हलवली. सावित्रीने सुटकेचा निश्वास सोडला व तिला मोकळे वाटले. तिने पुढच्या दरवाजाला कडी लावली व डेस्कवरील दिवा फुकून टाकला. जायला अजून किती उशीर आहे? तिने विचारले. अजून अवकाश आहे गाडीला, पण जाऊ चल आपण, आता घाबरायला नको, भगवंता म्हणाला. सावित्रीने फडताळ लावले व आपले काही शिल्लक राहिले नाही याची खात्री करून घेतली. पण भगवंत एकदम थांबला. त्यांच्याजवळ ती बाटली कसली होती
त्याने घाबरून विचारले. असेल कसली तरी त्यांच्या औषधाची, सावित्री अधीरपणे म्हणाली. त्यांचं कसला ना कसलं तरी औषध चालूच असे. हे बघ, कसली का असेना ती, उगाच संशय नको, भानगड नको, घेऊन ये बघू ती, भगवंताने सांगितले. कंटाळत सावित्री पुन्हा आत आली व चाचपडत तिने बाटली उचलली. नाना आता शांत झाले होते व ते आचके देखील थांबले होते. ती घाईघाईने बाहेर आली व तिने ती बाटली भगवंताला दिली. मग पिशवी उचलून ती बाहेर आली व बाहेरूनच तिने आत कडी अडकवली. आता या घरचा संबंध नको, कुबट कागदांचा वास नको, खतातील अळीचे आयुष्य नको. तिने मोकळ्या बाहेरच्या हवेत मोठा श्वास घेतला. आताच तिच्या नव्या आयुष्याचा स्पर्श झाला. बाटली घेऊन भगवंता अस्पष्ट दिसणाऱ्या विहिरीकडे आला व त्याने बाटली हळूच आत टाकली. डुबुक असा आवाज झाल्यावर तो समाधानाने वळला व म्हणाला, चला, काम झाले. रस्ता निर्जन होता. तो सुस्त सापाप्रमाणे वर्षावर्षाने पुढे गेला होता व त्याच्या कडेने दिव्यांची टिंबे होती. दुसऱ्या वळणापर्यंत जाई तो पिंपळाची सळसळ वांझोट्या पावसाप्रमाणे ऐकू येत होती. थोडे चालल्यावर भगवंताने विडी पेटवली व तो तिच्या जवळ आला. किती मिळाले? त्याने विचारले. आहेत की बरेच, सावित्री सावधपणे म्हणाली. म्हणजे आम्हाला माहिती मिळाली तेवढे 1000 तरी आहेत ना? त्याने विचारले व सावित्रीने मान हलवली. मग अगं, मग ठीक आहे की. आणखी मिळालं काही? होय, मिळाली माझी हाडं, किंचित चिडून सावित्री म्हणाली. तिला भगवंताचा दुस्वास होऊ लागला होता. आहे काय तिथं? रिकामे डबे, डिगभर कागद. थोडा वेळ हे तसेच चालले. अगदी दूर स्टेशनचे लाल निळे दिवे दिसू लागले. आण ती पिशवी माझ्याकडे, मी येईन म्हणतो, हात पुढे करत भगवंत म्हणाला. सावित्रीची बोटे पिशवीच्या बंदांवर घट्ट झाली व तिने पिशवी अगदी अंगाशीच धरली. राहू देत, माझ्याकडे आहेत फक्त 2 कपडे, त्यात कसलं आलंय ओझं, ती म्हणाली. बरं तर राहिलं, भगवंत म्हणाला. माझ्याकडे काय, तुझ्याकडे काय, सगळं सारखंच की. आणि तो हसला, ओठ मुरडून अगदी थोडे, स्वतःशीच. कथा समाप्त. जी. ए. कुलकर्णी यांची अखेरचा दिवस नावाची कथा समाप्त.